अनेक वर्ष प्रलंबित असलेला देवदासींचा घरकुलाचा प्रस्ताव मंजूर करावा या मागणीसाठी देवदासी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। प्रशासन आणि राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। देवदासी अभ्यास गटाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली। नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्मक्लेश आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं। देवदासींना हक्काचं घरकुल मिळालं पाहिजे यासाठी गेल्या 36 वर्षांपासून लढा सुरू आहे। देवदासींना घरकुलासाठी जमीन द्यावी आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून द्यावीत यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। माजी नगरसेवक अशोक भंडारे आणि मायादेवी भंडारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासन आणि शासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। मंजूर करा, मंजूर करा, मंजूर करा, मंजूर करा, घरकुलाचा प्रश्न सुटलाच पाहिजे, घरकुलाचा प्रश्न सुटलाच पाहिजे, घरकुलाचा प्रश्न सुटलाच पाहिजे, घरकुले बांधून देवदासींना घरकुलासाठी जमीन द्यावी, प्रधानमंत्री योजनेतून घरकुल बांधून द्यावं, देवदासी अभ्यास गटाच्या शिफारशींची विनाशर्त अंमलबजावणी करावी, लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये द्यावेत, लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या जाचक अटी रद्द कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या। आंदोलनात रेणुका कांबळे, विपुल भंडारे, रेखा वडर, आशा साठे, देवाबाई साळोखे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या।